वा माधवराव, फराळ येईपर्यंत गोडबोले थांबले असते तर बरे झाले असते. नाही खरे आहे, पण त्यांना तातडीने तरखडकरांस भेटावयास जायचे होते, त्यामुळे ते निघाले. ऐकलेत का, आजची खिचडी मिसेस कागलन यांनी केली आहे. फार मऊ झाली आम्हाला हे मिळून करताना. हो का? Oh, she says that my wife prepared this dish. Is it? Yes, so it is. Oh, this is so fantastic. I'm so excited. Let me taste it. Pun intended. पण इंटेंट म्हणजे? पण PUN पण हा एक इंग्रजी अलंकार आहे. जेव्हा एकच शब्द दोन अर्थांनी वापरला जातो तेव्हा हा शब्द वापरतात, म्हणजेच आपला श्लेष अलंकार. आता टेस्ट हा शब्द चव आणि परीक्षा अशा दोन्ही अर्थांनी वापरला मिस्टर कागलन यांनी. अगो बाई, मग म्हणावे आता टेस्ट करा बरे खिचडी. होय मिस्टर कागलन, प्लीज हॅव इट. युअर वाईफ इज वेटिंग फॉर यू. My dear, this is simply marvelous. This is simply marvelous. My darling, thank you so much. I really do like it. It's very amazing food. How did you manage to cook this? Oh, secret. Thank you so much. I'll cook you the same tomorrow. And why did the ladies run inside? They are not familiar with your culture. They are shocked by the expressions of your affection. Oh. Oh, is that so? Oh. So you don't kiss your wife, Mr. Ranade? चला बाजूला वा, बाजूला वा. राम दीक्षित, काय काम आहे आणि आम्हास नावाने हाक मारता? शास्त्री म्हणा, मुख्य शास्त्री. हो मुख्य शास्त्री. हा, आणि आधी अभिवादन करा. काय चाललंय आणि तुम्हास येथे मी कशासाठी घेऊन आलोय विचारतोय ना. मुख्य शास्त्री, आपण व आपल्या सहकार्यांनी या श्रीपाद गोविंद रानडे यांना इजा पोहोचवली आहे असे यांचे म्हणणे आहे. असेल, पण आमचे असे म्हणणे नाही. पहिलेत कसे उद्धटपणे असत्य बोलतायत ते. अहो, आणि तुम्ही असे मुळू मुळू का विचारत आहात? चांगले फैरावर घ्या त्यांस. अरे उद्धटपणा तू करतोस की मी? नखा एवढा पोर तू आणि माझ्यावर शिपाई सोडतोस? अरे तुझा मोठा भाऊ माधव गोविंद रानडे माझ्याशी नम्रपणाने बोलतो आणि तू मला धमकावायला आलायस. तुम्ही काय याच्यावर विश्वास ठेवता? वडीलधाऱ्यांशी कसे वागावयाचे हेही ठाऊक नाही आज. अहो पण काय पण परंतु लावलाय? आमच्या समोर उभे राहण्याची लायकी तरी ऐकायची. हो, लायकी कोणाची काढताय? माझी. अहो, तुम्हीच महादांभिक आहात. असत्य भाषण करता आणि स्वतःला मुख्य शास्त्री म्हणवता काय? आता आणखीन उर्मटासारखा वागलास ना तर तुझ्या देखात चांगला दणका देईल याला. अहो, काहीही दम नाही ना तुझ्या अंगात? एक दिवस नाही ना तुम्हाला दाखवला माझा इंगा तर नावाचा श्रीपाद गोविंद रानडे नाही मी.
काय बघतोस काय? चल चालायला लाग शेळपट कुठला. रमाबाई, काय झाले मगाशी? एकदम आतमध्ये पळून गेलात ते? मग काय करायचे होते? ईशा, काय तो अगोचरपणा. 4 चौघात असे वागणे शोभते का? मला नाही बरे आवडले त्यांचे वागणे. तुम्हास असे वाटणे स्वाभाविकच आहे, पण रमाबाई, हा त्यांच्या संस्कृतीचाच एक भाग आहे. त्यात त्यांच्या दृष्टीने काहीही गैर नाही. अहो, पण मी म्हणते त्यांनी निदान मनाची नाही तरी जनाची तरी लाज बाळगाव्यास हवी होती की नाही? आणि आपल्या संस्कृतीत हे असे चालत नाही हे ठाऊकच असेल ना त्यांना. हे म्हणणे सापेक्षच आहे रमाबाई. आता आम्हास असे सांगा, तुम्ही आमच्या सोबत वावरता, इंग्रज बाई सोबत बसून तिच्या हातचे जेवलात. आपण साऱ्याच स्त्री पुरुषांनी हसत खेळत जेवण घेतले. आता सनातन्यांना ही गोष्ट समजली किंवा त्यांनी पाहिली तर त्यांच्या दृष्टीने हा मोठा धक्काच असेल, होय ना? होय, तरी सुद्धा. अहो, आनंद व्यक्त करण्याची त्यांची ही पद्धत आहे, इतकेच, दुसरे काही नाही. तरी पण नाही बाई. पहा बरे, जशी आम्ही इंग्रजी विद्या शिकलो तशीच उद्या ही विद्या शिकलो म्हणजे. ईशा, अहो काय हे बोलणे तरी. छे बाई, स्वतः आपण खरेच असे काही शिकणार नाही ना? मी तर मरूनच जाईन अगदी. अहो रमाबाई, किती घाबरता तुम्ही? उद्या आपण जर काही कामानिमित्त विलायतेस गेलो तर डोळ्यांवर पट्टी बांधून का फिरणार आहात तुम्ही? बरे, हा हास्य विनोद थोडा वेळ बाजूला ठेव आणि आम्हास असे सांगा, आम्ही पाहतोय तुम्ही रोज जमा खर्च लिहून ठेवता, त्यात तुमचा गोंधळ उडतो आहे. तेव्हा रोज निजण्यापूर्वी ती जमा खर्चाची वही आम्हास दाखवीत जा, म्हणजे त्यात सुधारणा होईल. काय? बरे. हा, आणि दुसरे म्हणजे तुम्ही जे वाण सामान मागविता ते जरा जास्तच आहे असे नाही वाटत तुम्हास? का? कोणी काही म्हणाले का? नाही नाही, कोणी काही म्हणाले नाही, पण आम्हास आपले वाटले म्हणून विचारले. नाही, जेवढे लागेल त्याच्या अंदाजेच मागवते. बरे. काय झालंय? नाही, काही नाही. अरे, रमाबाईंना वेळ आल्यावरच समजाविलेले बरे. पांडू जी, बाबा कुठे? त्याला म्हणावं सार्वजनिक काका आलेत. काय झालंय, तनतनतच बाहेर गेलेत, अजून आलेले नाहीयेत. आले आले. अरे, सार्वजनिक काका. आयुष्यमान व्हा. काका, बरे झाले तुमची इथेच भेट झाली, नाहीतर संध्याकाळी मीच येणार होतो तुमच्याकडे. अरे बाबा, तुम्ही काय समजावले होते? बाळंभटचे आम्ही बोलतो बाबाशी. बाबा, जे काही घडले ते आम्हास बाळंभटजींनी सांगितले आहे, पण असे सगळे असताना आता तू कुठे गेला होतास? शिपायाला घेऊन गेलो होतो राम दीक्षित आपट्यांकडे, पण त्याच्याने काहीच जमेना. ततपप करू लागला. वाटले होते चांगले फटकावून काढावे त्याला, शिलपट लेकाचा. बाबा, असे फटकावून कार्यसिद्धी जात नाही. माधवरावांचे ब्रीद आहे ना लक्षात? आगीत तेल ओतण्याचे काम सामाजिक संबंधात कधीही करू नये माणसाने. आगीवर नेहमी पाणीच ओतावे. मला विचारशील तर रामदीक्षित प्रकरणामध्ये डोके थंड ठेवणेच उत्तम. कारण आपले लक्ष विचलित होऊन आपण प्रोव्होक व्हावे यासाठीच या रामदीक्षितांसारख्यांचे प्रयत्न चालू असतात. पण आपण निश्चल राहिलो की त्यांचा नेमका तोच हेतू साध्य होत नाही. आले ना लक्षात? माझे ऐक
आणि क्षमा माग रामदीक्षितांची. काका अहो पण माझे काही चुकलेच नाही तर मग मी क्षमा कशासाठी मागावी आणि त्या पाखंडी ढोंगी माणसाची. काका जन्मात शक्य नाही मला. समाजकारणातले हेच तर सूत्र आहे बाबा. दयानंद सरस्वती प्रकरणी याच राम दीक्षितांनी आमच्यावर चिखलाचे गोळे फेकले होते, नाना अपशब्दांनी सतावले होते. तरीही आम्ही शांत राहून हात जोडून म्हणालो होतो, आपणच महान. बाबा, तुझ्या तरुण रक्तास कदाचित मानवत नसेल, पण मी तुझा दादाच आहे असे समज. बाबा, माधवराव म्हणतात त्याप्रमाणे विरोधकांना सामावून घेतले की विरोधाची धार बोथट होते. माझे ऐक, मी येतो तुझ्या बरोबर. जाऊन सरळ सरळ त्यांची क्षमा माग आणि विषय संपव. बाबा, काका काय म्हणतात ते योग्यच आहेत. राम दीक्षित वयाने आणि मानाने मोठे आहेत. त्यांनी तुला 4 शब्द सुनावले, त्यात काय बिघडले? आणि मोठ्यांचा अपमान करणे म्हणजे पापाचीच धन. तेव्हा काका तुला जो सल्ला देत आहेत तो योग्यच आहे. त्यांचे ऐक म्हणजे झाले. बाबा, I am, you are, he, she, it is. I am, you are, he, she, it is. खरे तर हे कधीच तोंडपाठ झाले आहे माझे, पण वाक्यात वापरताना अगदी गोंधळ उडतो. हा, सखुताई इज कुकिंग. I am reading. हे आले. सखुताई इज कुकिंग. हा, कमलाबाई इज सॉर्टिंग व्हेजिटेबल्स. आले आले हे आले आले आले. रमे, किती छान वाटते गो हे. त्या मडमेशी तू सुद्धा अगदी सहज बोलशील तिच्या भाषेत. हो ना, अहो म्हणून तर हा सारखा सराव करते आहे. आता ती कागलनबाई येथे आहे म्हणजे सारखी भेट ही व्हायचीच, म्हणून हा सगळा सराव. अगदी हसतमुख आहे नाही ती बाई. मला भारी आवडली हो. होय ना, खरेच. म्हणजे भाषा नीट येत नसूनही अगदी छान जमले नाही आपल्या साऱ्या जणींचे. होय ग होय. अगं माणसे शेवटी सगळी सारखीच. हो ना. अगोबाई पण सखुताई, तुमचे हे मत पुण्यातील वडील बायकांसमोर सांगू नका हो, नाही तर मोठाच गहजब व्हायचा. नाही म्हणजे त्या गोऱ्यांच्या बायका येथे येतात, खाता पितात, बसतात, हे जर का कळले ना वडील बायकांस, तर रोज उठता बसता गोमूत्र शिंपडावे लागेल. अगं बाई, खरेच की काय? हो मग. म्हणजे माधवास आणि तूच रागे भरते की काय ताई काकू? अगो लहानपणी आम्ही काही केले की लगेच म्हणायची, केलेच कल्याण, आता रट्टाच देते चांगला, म्हणून असे लाकूड घेऊन. अहो कमलाबाई, ही पाण्याची तांबली घ्या बघू लवकर. हळूहळू सखुताई, इथे या बालदीत हात बुडवा अगोदर. सावकाश. कमलाबाई, ती तुपाची वाटी द्या मला. सखुताई, या इथं पाटावर बसा बरे. पाटावर बसा. हे पहा, ऐका मी तुमच्या हाताला तूप लावून देते, काही बरे वाटेल. हा, हळूहळू. आता कसे होणार गो माझे? रडू नका बरे. आता घरी जायचंय यांच्याजवळ, मला घरी नेऊन सोडा. ऐका माझे सखुताई, रडू नका. मला घरी जायचंय यांच्यापाशी. मला काही झालं की यांना चैन पडत नाही हो. मला घरी घेऊन चला. मला घरी जायचंय. अहो त्यांना कसे कळेल? आणि आता अचानक रात्री असे कसे निघणार ना आपण, नाही का? हे बघा, आपण उद्या सकाळी जाऊ. हा, तुम्ही रडू नका बरे. मला यांच्यापाशी जायचंय. मला यांच्यापाशी जायचंय. हे बघा सखुताई, तुम्ही रडू नका. मी तुमच्यासाठी वाळ्याचे सरबत आणू का करून थंडगार? हा, चालेल. मी आणते. हा, मला घरी जायचंय यांच्यापाशी. मला चैन नाही पडते. आई आई गो आई, मला घरी जायचं.
रमाबाई हं? काय झाले? स्वतःशीच का असतात? काही नाही. मी की नाही 2 घटनांचा विचार करीत होते. कोणत्या? एक तर कागलनबाईंची घटना आणि दुसरी सखुताईंची घटना. सखुताईची घटना ती कोणती? आणि कागलनबाईंची घटना आणि सखुताईची घटना यांचा काय संबंध? तेच तर. आज की नाही स्वयंपाक करता करता आम्ही गप्पा मारित होतो. सखुताई मुंबईत राहतात ना, त्यांचे जवळ म्हणे अनेक गुजराती कुटुंबे राहतात. तर त्या गुजराती लोकांसारखी त्या कढी करावयास शिकल्या आहेत, मेथी दाणे फोडणीस घालून. झाले काय, चुलीपाशी बसून त्या तशी कढी ढवळीत होत्या आणि मी डाळ वडे करण्यासाठी भिजलेली डाळ भरडत होते. अहो किती वर्णन कराल रमाबाई, मूळ मुद्दा सांगाल की नाही? असू द्या, आम्हा सारे इत्थंभूत सांगावयास आवडते. बरे सांगा. तर बोलण्याच्या नादात सखुताईंनी की नाही चुकून जळत्या लाकडास हात लावला. अरे बापरे. चांगलेच पोळले हो. चड्डीशी पाण्याच्या तांबलीत हात बुडवला आणि मग तूप लावले. तसे बरे वाटले त्यास. अहो पण बाई अगदी लहान मुलासारखे रडू लागल्या हो. मला म्हणाल्या, मला यांची आठवण येते आहे, आत्ताच्या आत्ता मला यांच्याकडे पोचते करा म्हणून. मग? हो मग काय, समजूत घालता घालता अगदी नाकी 9 आले आमच्या. मला म्हणाल्या, मला काही झाले की इकडे अगदी चैन पडत नाही. मी त्यांना म्हटले, अहो त्यांना कसे कळेल, पण त्या काही ऐकेच ना. खरेच हा जीवभाव किती लोभस आहे नाही. कागलन पती पत्नींच्या वागण्यातही हा जीवभाव होता असे वाटले मला. म्हणजे त्यांचे वागणे नाही पटले, परंतु मनीचा भाव मात्र उमगला. जो धागा सखुताई आणि तिचे यजमान यांना बांधून ठेवतो आहे, तोच धागा कागलन पती पत्नींमध्येही आहे असे वाटले. पण बाकी सखुताईंची मात्र आज खरोखरीच काळजी वाटली हो भारी. पहा, म्हणजे सखुताईला तिच्या यजमानांची किती काळजी आहे. काळजी म्हणजे दुःख झाले तिला, वेदना झाल्या तिला, पण आठवण कोणाची आली? तिच्या यजमानांची. स्वतः मी तुमच्यापासून जरी दूर असले आणि मला जरी तुमची कितीही आठवण आली, तरी मला नाही वाटत मला असे व्यक्त होता येईल म्हणून. म्हणजे तुम्हास आमची आठवण येते तर? ईश्वर